नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनेलवर। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। शासनामार्फत एक JR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्या JRच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी जे लाभार्थी पात्र झालेले आहेत, ज्यांचे बांधकाम सध्या सुरू आहे, अशा लाभार्थ्यांचा निधी शासनामार्फत आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आपण जर घरकुल बांधत असाल, आपल्याला जर हप्ते मिळाले नसतील तर नक्कीच आता लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये शासनामार्फत या हप्त्याची रक्कम वितरित केली जाणार आहे। त्यासाठीच मित्रांनो हा व्हिडिओ बनवत आहे। शासनामार्फत जो JR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, या JRच्या माध्यमातून आपण सविस्तर डिटेल जाणून घेणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कोणत्याही ठिकाणी स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपण वारंवार चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। चला तर जास्त वेळ न घालता आपण JR बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता, महाराष्ट्र शासनामार्फत हा JR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। दिनांक खाली पाहायचा आहे 13 जानेवारी 2026। पाठीमागील 2 दिवसापूर्वीचा हा JR या ठिकाणी आपण आता पाहत आहोत। विषय पाहायचा आहे, विषय महत्त्वाचा आहे, प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम। आता या ठिकाणी मित्रांनो महत्त्वाचं सांगायचं म्हणजे प्रधानमंत्री आवास घरकुल योजना जी असणार आहे, ही शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी असणार आहे। शहरी भागातील ज्या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी अप्लाय केलेला आहे, मंजुरी मिळालेली आहे आणि त्यांचं बांधकाम सुरू आहे, अशा लाभार्थ्यांचे अनुदान शासनामार्फत या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। तर त्याबद्दलचीच माहिती आपण या ठिकाणी घेणार आहे। केंद्र हिश्शाचा व समरूप राज्य हिश्शाचा निधी वितरित करण्याबाबत। तर या ठिकाणी मित्रांनो प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी 2 निधी उपलब्ध होत असतात। एक केंद्र शासनाचा निधी असतो आणि दुसरा राज्य शासनाचा, असे एकत्रित दोन्ही मिळून ही प्रधानमंत्री आवास घरकुल योजना राबवली जाते। तर त्यासाठी मित्रांनो आता आपल्याला खाली सविस्तर डिटेल पाहिजे आहे। डायरेक्ट आपण आता शासन निर्णयामध्ये येऊया। शासन निर्णयामध्ये पाहायचं आहे, प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधकाम सर्वसाधारण घटकांसाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या मातृ मंजुरीच्या मर्यादित यासोबत जोडलेल्या यादीतील नगरपालिका नगरपंचायत या अंमलबजावणी यंत्रणेत लाभार्थ्यांना यंत्रणेनिहाय 33,403 लाभार्थ्यांना केंद्र हिश्शापोटी रुपये 200.418 कोटी व राज्य हिश्शापोटी 133.612 कोटी असा एकूण 334.03 कोटी इतका निधी वितरित करण्यास यान्वये मंजुरी देण्यात येत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता की संपूर्ण राज्यात 33,403 लाभार्थी असणार आहेत। या 33,403 लाभार्थ्यांना केंद्र शासनाची जी रक्कम असणार आहे ती 200.14 कोटी रुपये आणि राज्य शासनाची 133.612 कोटी असा एकंदरीत एकूण मिळून 334.03 कोटी रुपये या ठिकाणी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि त्याला वितरणाची मंजुरी सुद्धा दिलेली आहे। या JR बद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती तुम्ही हा JR व्यवस्थितरित्या पाहू शकता। याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। आणि त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीला जे मी सांगितलं की या JR सोबत जोडलेली जी यादी असणार आहे, जी नगरपालिका आणि नगरपंचायतची जी असणार आहे, तर त्याची माहिती आपण इथं आता खाली पाहूया। ती यादी आपल्याला इथं खाली JR मध्येच पाहायला मिळणार आहे। म्हणजेच कोणत्या जिल्ह्याला कोणत्या शहराला शासनामार्फत किती निधी वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे, तर त्याची यादी आपल्याला इथं खाली पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जो तक्ता देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला जिल्ह्याचं नाव दिसत आहे, डिस्ट्रिक्ट नेम, त्याच्यानंतर सिटी नेम म्हणजे शहराचं नाव, त्याच्यानंतर एकंदरीत एकूण रक्कम आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट अशी डिवाइड केलेली रक्कम आपल्याला या तक्त्यामध्ये सविस्तर देण्यात आलेली आहे। तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असाल तर त्या जिल्ह्याची माहिती तुम्ही इथं पाहू शकता। आता या 1 नंबरला असणार आहे अहिल्यानगर असणार आहे, याच्यामधील अकोले जे शहर असणार आहे याच्यामध्ये टाउन पंचायतीसाठी सर्व मिळून 28 लाख रुपये या ठिकाणी शासनामार्फत वितरित करण्यात येणार आहेत। त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची रक्कम जी असणार आहे ती 16.80 लाख रुपये असणार आहे, तर राज्य शासनाची रक्कम असणार आहे 11.20 लाख रुपये। तर या पद्धतीने मित्रांनो शासनामार्फत हा JR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या JRच्या माध्यमातून आपण कोणत्या शहराला किती रक्कम वितरित झालेली आहे सविस्तर माहिती पाहिली। आता लाभार्थ्यांसाठी सूचना असणार आहे की ज्या लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम सुरू असेल तर अशा लाभार्थ्यांनी
आपली कागदपत्रे, थोडक्यात त्याला मस्टर म्हणू शकतो, आपले मस्टर आपल्या नगरपंचायतीमध्ये जमा करणं गरजेचं असणार आहे. कारण की जर शासनामार्फत हा निधी जो आल्यानंतर तुमचे त्या ठिकाणी कागदपत्राची पूर्तता नाही झाली तर तुम्हाला हप्ता कदाचित संबंधित विभागांतर्गत दिला जाणार नाही, त्याला उशीर होऊ शकतो. त्याच्यामुळे वेळीतच आपली कागदपत्रे व्यवस्थितरित्या तयार करून आपल्या नगरपंचायतीमध्ये जमा करणं हे तुमचं महत्त्वाचं काम असणार आहे. या संदर्भात तुम्ही आपल्या नरेगा विभागातील अधिकाऱ्यांशी भेटू शकता किंवा आपल्या नगरपंचायतीमधील रोजगार सेवक असतील यांना सुद्धा संपर्क साधून तुम्ही याबद्दलची सविस्तर डिटेल जाणून घेऊ शकता. तर ही मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं. भरपूर लाभार्थी घरकुल बांधत आहेत, परंतु हप्त्याला विलंब होत असल्यामुळे त्यांना घरकुलाला गती देता येत नाहीये. जवळ पैसे नसल्यामुळे घरकुलाचं बांधकाम थांबत आहे. तर हीच गोष्ट लक्षात घेता मित्रांनो या ठिकाणी लवकरात लवकर कागदपत्राची प्रोसेस करा आणि आपल्या संबंधित विभागामध्ये कागदपत्र जमा करून घरकुलाच्या हप्त्याचा लवकरात लवकर लाभ घ्या. तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसह, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.